नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA तृतीय वर्ष अभ्यासपत्रिका 10वी या साहित्यशास्त्र अभ्यासपत्रिकेमध्ये आपण आत्तापर्यंत 2 प्रकरणं पाहिलेली आहेत. पहिलं साहित्याचं स्वरूप हे प्रयोजन पाहिलं आणि दुसरं साहित्याचे प्रयोजन. आज आपणाला तिसरं प्रकरण पाहावयाचं आहे, शब्दशक्ती विचार. शब्दशक्ती या शब्दशक्तीमध्ये आपणाला शब्दशक्ती म्हणजे काय, शब्दशक्तीचे प्रकार, शब्दाला अर्थ कसा प्राप्त होतो आणि एकूणच शब्दाच्या प्राबल्याचं महत्त्व, या सर्व गोष्टीचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करावायचा आहे. इतिहास, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र या अशा शास्त्रामध्ये अर्थाला प्राधान्य असते, तर काव्यात शब्द आणि अर्थ या दोघांनाही महत्त्व असते. कवी व्यापार म्हणजे व्यंजना व्यापार होय. काव्यामध्ये व्यंगार्थाला आत्मा मानून आनंदवर्धनाने ध्वनी सिद्धांत मांडलेला आहे. महाकवीच्या वाणीत वाच्यार्थाहून सुंदर असा वेगळाच अर्थ व्यक्त होतो, त्यालाच ध्वन्यार्थ असे म्हणतात. हा ध्वन्यार्थ व्यंजना शब्दशक्तीमध्ये असतो. ध्वनी किंवा रस याची निर्मिती शब्द आणि अर्थ यांच्या साह्यानेच होते. त्यामुळे साहित्यात शब्दशक्ती व अर्थविचार याला महत्त्वाचे स्थान आहे. काव्यात शब्द आणि अर्थ यांना गुणत्व प्राप्त होते. शब्दार्थ हे कवितेतील रसाची अंगे आहेत. काव्यात शब्दाच्या व्यंजना व्यापाराला महत्त्व असते. शास्त्रामध्ये शब्दाच्या निश्चित अर्थाला या सांकेतिक अर्थाला महत्त्व असते. काव्यसौंदर्य हे काव्य निर्मिती अर्थावर अधिष्ठित असते, यालाच ध्वन्यार्थ म्हणतात. शब्दशक्तीमुळे शब्दांना अर्थ प्राप्त होतो. शब्दशक्तीमुळे काव्यात सौंदर्याची निर्मिती होते. अशा या शब्दाच्या शक्ती 3 आहेत. प्रमुख शब्दशक्ती 3 आहेत. सांगायचं म्हणजे शब्दाच्या शक्तीतून आपणाला शास्त्र आणि ललित साहित्य यातला फरक जाणवतो. आपण पहिल्या प्रकरणामध्येच पाहिलेला आहे की ललित साहित्य आणि ललितेतर साहित्यातला फरक. त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर इतिहास, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र या शास्त्रामध्ये अर्थाला प्राधान्य असते. काव्यामध्ये शब्द आणि अर्थ या दोघांनाही महत्त्व असते. कारण कवी व्यापार हा संपूर्ण व्यंजना व्यापार असतो. शब्दाच्या ध्वनीत होणाऱ्या अर्थाला काव्यामध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं असतं. त्याशिवाय काव्याची व्याप्ती होऊ शकत नाही, काव्याचं महत्त्व प्राप्त होऊ शकत नाही. काव्याला शब्द आणि अर्थाची जोड असावीच लागते. काव्यशास्त्रामध्ये शब्द हे काव्याचे शरीर आहेत आणि अर्थ हा काव्याचा आत्मा आहे. आणि हे संपूर्ण शरीर आणि आत्मा मिळून काव्य बनलेलं आहे. म्हणून शब्द आणि अर्थ या दोन्हीलाही काव्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. शरीरात जर आत्माच नसेल तर शरीर कवडीमोल होऊन जातं. आणि आत्मा असून शरीराचे तुकडे झालेले आहेत. आणि अशा वेदनादायी शरीराचाही उपयोग काही कामाचा नाही आहे. हात आणि पायच नसतील तर अशा शरीराचा तरी काय उपयोग आहे. म्हणजेच काव्याच्या दृष्टिकोनातून शब्द आणि अर्थ दोन्हीही खूप महत्त्वाचे असतात.
आणि शब्द आणि अर्थ म्हणजेच हा कवी व्यापार व्यंजना व्यापारावर अवलंबून आहे. आनंदवर्धनाने काव्यामध्ये व्यंग्यार्थाला आत्मा मानलेला आहे. त्यांनी जो ध्वनी सिद्धांत सांगितला तो त्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे. आणि महाकवीच्या वाणीमध्ये वाच्यार्थाहून सुंदर असा वेगळाच अर्थ व्यक्त होतो. त्याला ध्वन्यार्थ असं म्हटलं जातं. हा ध्वन्यार्थ व्यंजना शब्दशक्तीमध्ये असतो. म्हणजे जो न देखे रवी वो देखे कवी. कवीची वाणी काय व्यक्त करेल, काय शब्दबद्ध करेल हे सांगता येत नाही. आणि ही प्रक्रिया त्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. शब्दाचं हे प्राबल्य त्या अनुषंगानं खूप महत्त्वाचं आहे. काव्यामध्ये शब्द आणि अर्थाचा मिलाप असतो. म्हणून शब्दार्थो संहितो काव्यम असं भामन काव्याची व्याख्या करत असताना म्हटलेलं आहे. शब्द आणि अर्थाचा मिलाप म्हणजे काव्य. पण ते शब्द भावगर्भ असले पाहिजेत, अर्थगर्भ असले पाहिजेत आणि रसगर्भ असले पाहिजेत. आणि शब्दार्थ हे कवितेतील रसाची अंगे आहेत. रमणीयार्थ प्रतिपादका शब्दम काव्यम. रमणीय अर्थ व्यक्त करणारे शब्द म्हणजे काव्य. या सर्व दृष्टिकोनातून जर विचार केला तर वाक्य रसात्मक काव्यम, ध्वनी आत्मा काव्यस्य, या सगळ्या व्याख्येतून आपणाला शब्द आणि अर्थ हे काव्याच्या प्रतिभेमध्ये खूप महत्त्वाचे असतात. पण शास्त्रामध्ये तसं नसतं. विज्ञान किंवा साहित्य किंवा शास्त्र या शास्त्रामध्ये, विज्ञानामध्ये मात्र शब्द उच्चारल्याबरोबर त्या शब्दाचा तोच अर्थ निघाला पाहिजे. त्यापेक्षा वेगळा अर्थ निघूच शकत नाही. तो समजला पाहिजे सर्वांना. या अनुषंगानं एखादा प्रयोग असेल, एखादा सिद्धांत असेल, एखादा प्रमेय असेल, एखादा फॉर्म्युला असेल, ही सगळी व्यवस्था वाच्यार्थावर अवलंबून असते. कारण तो समजला पाहिजे. 2x2 जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तर 4च होतील. कारण त्याच्यात वस्तुनिष्ठता असणं गरजेचं आहे. कारण सिद्धतेला खूप महत्त्व असतं, वास्तवतेला खूप महत्त्व असतं, वाच्यार्थाला त्यामध्ये खूप महत्त्व असतं. पण साहित्याचं तसं नाही आहे, काव्याचं तसं नाही आहे. ललित साहित्याचं वेगळेपण मात्र ध्वन्यार्थामध्ये दडलं गेलेलं आहे, रसनिर्मितीमध्ये दडलं गेलेलं आहे. आणि ही रसनिर्मिती त्या अनुषंगानं खूप महत्त्वाची असते. म्हणून शब्दाच्या निश्चित किंवा सांकेतिक अर्थापेक्षा ध्वन्यार्थ हा काव्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. शब्दशक्तीमध्ये शब्दाला अर्थ कसा प्राप्त होतो हे आपणाला पाहावं लागेल. आणि शब्दशक्तीमुळे काव्यात सौंदर्याची निर्मिती कशी होते हेही आपणाला पाहावं लागेल. दोन्ही गोष्टी शब्दशक्तीच्या प्रक्रियेमध्ये आपणाला पाहाव्या लागतील. म्हणून शब्दाच्या शक्ती 3 आहेत. एक अभिधा, दुसरी लक्षणा आणि तिसरी व्यंजना. म्हणजे तिन्ही शब्दशक्ती त्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. चौथी तात्पर्यात शब्दशक्ती आहे, तीही आपण पाहू. शब्द उच्चारल्याबरोबर त्या शब्दाचा मुख्य अर्थ आपल्यासमोर येतो. त्या शक्तीला अभिधा शब्दशक्ती असे म्हणतात. अभिधा शक्तीमुळे
शब्दांना जो अर्थ प्राप्त होतो त्याला वाच्यार्थ असं म्हटलं जातं. आणि वाचार कित्येक वेळेला वाक्याचा अर्थ समजून घेण्यासाठी वाच्यार्थ अपुरा पडतो व शब्दाचा दुसराच अर्थ आपल्या लक्षात घ्यावा लागतो, तेव्हा त्या अर्थाला लक्षार्थ असं म्हटलं जातं. आणि हा अर्थ देणाऱ्या शब्दशक्तीला लक्षणा शब्दशक्ती असं म्हटलं जातं. आपण पाहिलं वाच्यार्थ अपुरा जेव्हा पडतो तेव्हा शब्दाचा दुसरा अर्थ काव्यामध्ये यायला लागतो, पण पहिला अर्थ मात्र वाच्यार्थ. शब्द उच्चारल्याबरोबर त्या शब्दाचा तोच अर्थ आपल्यासमोर येतो तेव्हा अभिधा शब्दशक्ती होते, त्यातून निघणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ असं म्हटलं जातं. आणि हा वाच्यार्थ सिद्धांताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो, विज्ञानाच्या शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचा असतो, शास्त्रीय साहित्यामध्ये अशा पद्धतीच्या वाच्यार्थाला खूप महत्त्वाचा असतो. इतिहास असो, राज्यशास्त्र असो, समाजशास्त्र असो, अर्थशास्त्र असो किंवा जीवभौतिक रसायनशास्त्र असो, अनेक प्राणीशास्त्र असो, ही सगळी शास्त्राची जी काही प्रक्रिया आहे त्या सगळ्या शास्त्रामध्ये सिद्धांत व्यक्त करत असताना, फॉर्म्युले व्यक्त करत असताना, गणित सोडवण्यासाठी, सूत्र सोडवण्यासाठी ही सगळी प्रक्रिया वाच्यार्थाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते. पण कित्येक वेळेला व्यवहारामध्ये असो किंवा जीवनामध्ये असो किंवा कवितेमध्ये असो, कादंबरीमध्ये मात्र, कथा, कविता, कादंबरी किंवा व्यवहारामध्ये मात्र कित्येक वेळेला वाक्याचा अर्थ समजून घेण्यासाठी वाच्यार्थ अपुरा पडतो, कमी पडतो. त्यावेळेला शब्दाचा दुसराच अर्थ लक्षात घ्यावा लागतो. हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि लक्षात घेतो तेव्हा त्या अर्थाला लक्षार्थ असं म्हटलं जातं. आणि हा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दशक्तीला लक्षणा शब्दशक्ती असं म्हटलं जातं. मग लक्षणा शब्दशक्तीच्या नंतर कित्येक वेळेला शब्दाचा उच्चार करताना त्या शब्दाचा वाच्यार्थ समजतो, पण त्यातून अर्थाची भिन्न भिन्न वलये व्यापक दृष्टीने सूचित होत असतात, ध्वनित होत असतात. एकापेक्षा अनेक अर्थ त्यातून जाणवायला लागतात. मग त्या शब्दशक्तीला व्यंजना शब्दशक्ती असं म्हटलं जातं. आणि त्यापासून सूचित होणाऱ्या अर्थाला ध्वन्यार्थ किंवा व्यंगार्थ असं म्हटलं जातं. म्हणजे वाच्यार्थ तर समजतो की शब्दाचा उच्चार केल्याबरोबर वाच्यार्थ तरी समजतो, पण त्यापेक्षा कितीतरी वेगळे अर्थ अजून जाणवायला लागतात, अजून लक्षात यायला लागतात, अजून सूचित व्हायला लागतात, आपल्याला ती कळायला लागतात. अर्थाची वलये त्या दृष्टिकोनातून आपल्याला भिन्न भिन्न व्यापक वलये व्यापक दृष्टीने सूचित होतात. अशा शब्दशक्तीला व्यंजना शब्दशक्ती असं म्हणतात. त्यापासून सूचित होणाऱ्या अर्थाला ध्वन्यार्थ किंवा व्यंगार्थ असं म्हटलं जातं. अशा प्रकारे अभिधेपासून वाच्यार्थ निघतो, लक्षणा शब्दशक्तीपासून लक्षार्थ निघतो आणि व्यंजना शब्दशक्तीपासून व्यंगार्थ निघत असतो. अभिधा शब्दशक्तीपासून वाच्यार्थ निघाल्यानंतर वाच्यार्थाने व्यक्त केलेल्या शब्दाला वाचक असे म्हणतात. आणि लक्षणा शब्दशक्तीतून लक्षार्थ निघतो, लक्षार्थाने सूचित करीत असलेल्या शब्दाला लाक्षणिक शब्द असं म्हटलं जातं. आणि जो व्यंगार्थ ध्वनित होतो, व्यंगार्थाने ध्वनित करणाऱ्या शब्दाला व्यंजक शब्द असे म्हणतात. अशा या शब्दांना शब्दशक्तीमुळे अर्थ प्राप्त होतो. या शब्दशक्तीचा सविस्तर विचार आपणाला आता उद्यापासून करावायचा आहे. एक एक शब्दशक्ती घेऊन आपण त्या शब्दशक्तीचा विचार आपण करणार आहोत. इथं आपण थांबू. धन्यवाद.